पाणी पी पाणी पी. अरे वा अरे वा अरे वा. जिजा पाणी पी पाणी पी. जिजू पाणी पी. जिजू पाणी पी. पाणी पी. हे बघ ग्लास दिला असा. पाणी पी आता त्याच्यातलं. पी पाणी. पाणी पी पी. हा रे शाबास. बाबू आमची पाणी पिते. हा बाबू आमचं पाणी पितो आणि ग्लास टाकतो. नमस्कार मंडळीनो. चेडवान रात्रभर जागयल्यान मग हे काय सकाळी जेवणासोबत काय घरचो झालो नाही म्हणून आम्ही निघालो महाराष्ट्र लंच होममध्ये जा पनवेलमध्ये असा. थैसर गेल्यावरती आमचा चेडू खूप खुश होता. या बघा. आणि खुशीचं कारण होता आम्ही मागवलेली मच्छी आणि वांगडा होता, चिकन पण होता. 2 थाळी होते. त्यामध्ये ही बघा ही सुरमई खाता फ्राय केलेली थोडी थोडी करून घातली वाईज करून त्याका खाऊ. कारण खाऊ ता काय मागे नाही काय भरवाल ता खाईल ता असा खाता सगळा. तर हे बघा आता भराय नाही म्हणून त्या शांत नाही असा माका कधी भरायतं याची वाट बघता तर खाऊ कसा. तर त्याने खाऊ घेतल्यान ह्या बघा खाल्ल्यान जिरेल्यान. पण आजचो ह्यो जो बेत होतो नॉनव्हेजचो तो आम्ही केलो हडे. आम्ही एक नॉनव्हेज थाळी मागवलेली. ही दोन्ही थाळी नॉनव्हेजच होते. एकामध्ये होतं चिकन आणि एकामध्ये होती मच्छी. तर मी त्याका भरवत होते. मच्छीची थाळीची सुरमई फ्राय मागवलेली होती स्टार्टरमध्ये ती त्याका भरवत होते. त्यातला जो असा आता माझा ह्या डायलॉग जो असा ना हा रुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला नाही रुकेगा नहीं साला, हम खाते रहेंगे. तर हॉटेलचा जो शेफ होतो तो आमच्या ओळखीचं होतो, जो मॅनेजर होतो तो. तर त्याने आमका कॉम्प्लिमेंटरी म्हणून कॅरमल कस्टर्डसुद्धा दिल्यान. कॅरमल कस्टर्डसुद्धा आमका खाऊक मिळाला. तर या बघा कॅरमल कस्टर्डचा होता त्यासुद्धा खाऊक जेव्हा मिळाला तेव्हा आम्ही काय थांबणार नाही, रुकेगा नाही साला, आम्ही खातच होतो. आणि हैसर कॅरमल कस्टर्ड बोला किंवा जेवणाची चव असा ती खरंच खूप छान असा. महाराष्ट्र लंच होम व्हेज नॉनव्हेज उत्तम असा. व्हेजची प्युअर व्हेज हया असाला तर खाली महाराष्ट्र लंच होमचा दुसरा शाकाहारी हाऊस म्हणून असा आता खाली असा. थैसरसुद्धा चांगला शाकाहारी जेवण मिळतं पण नॉनव्हेजची चव हैसर जी वरती होती ती उत्तम असा. कॅरमल कस्टर्डसुद्धा एकदम सॉफ्ट असा होता, मस्त लागला. तर हैसर ह्या काय थांबणार नाही म्हणून आम्ही म्हटलं की पटापट खाऊया आणि एकदाचा हॉटेलमधून निघूया. कारण ह्या काय थांबूचं नाव नाही घेणार. खाऊन आमचा काय पोट भरणार नाही पण आम्ही खातो. हैसर एका दिल्यान बापसाक भरायले तर चेडवाक जरा लागला की बापसाक भरायचं माका नाही भरायने म्हणून रडाक लागला. म्हणून हे बघा त्याकासुद्धा भरेले. तर खाऊक आम्ही सगळीकडे अव्वल असं. तर पटापट आम्ही खाऊन घेतलं आणि मग घरच्या वाटेकडे निघालो. गाडीत आम्ही सुस्त होतो. आमका वाटले की आमका येतली मच्छी अंगावरती आणि आम्ही काढतो चांगली झोप. पण माझा चेडू काय घरी येऊन ऐकणार नाही. ता एकदम रंगाच्या या माऊच्या मस्तीत रंगला. आणि ह्या बघा बघून त्याच्याकडे मस्ती करता. पण आमचा माऊ काय असा ता काय भाव देणार नाही जिजाक. आणि जिजा आमची सारखी म्याऊक बघताय. बघून झाला, खेळून झाला. आमका वाटला गाडी येत जशी मच्छी अंगावर येलेली तशी आता निसतली घरी जाऊन मग आमची कामं करूक मिळतली रविवारची. पण नाही, आम्ही घरी येलो आणि आमच्या माऊ वांगडा खेळ सुटलेलो. आमका काय झोप येत नव्हती. शुक्रवार संपता शनिवार रविवारची कामं किती तुम्ही ठरवा, ह्या पोरग्या काय कामं करूक दिना नाही. आणि कामं काय शनिवार रविवारसुद्धा उरकणत नाही. घरातलो पसारोसुद्धा तसे, आम्हीसुद्धा तसे आणि आमची कामंसुद्धा तशी सगळ्या राहता बाजू. आम्ही रात्रभर जागवतो आणि सकाळी आम्ही झोपतो. आणि सकाळी आम्ही झोपलो की आमच्या डोळ्यावरती पण झोप. कामधंद्याचे माणसं आम्ही ते. तर करूचा काय ह्याच्यामध्ये, कसा त्याका जागवचा. आवशी बापाशीने माझ्या सल्लो दिले की त्याका दिवसभर झोपवूच नका. अरे पण दिवसभर तर झोपूक पण बघता, मध्ये डुलकी काढता. ती पण डुलकी तिची वाहिशी नसता, चांगली बरीचशी लांबशी असता. आता करूचा काय, कोणाक माहिती असताला तर मला नक्की सांगा काय करूचा. की रात्रीची हिची जी झोप असा ती बरोबर काहीतरी 12:30 झाली तरी चांगली. खेळून दमल्यानंतर आम्ही दुसऱ्या माऊ वांगडा म्हणजे यानी वांगडा झोपलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.